आम्ही सोनचाफा तर शेती करतोच, पण त्याचबरोबर मोगरा शेती आणि इतर पालेभाज्यासुद्धा करतो. पण आमचं काय आहे डोंगरदऱ्या आणि पाणी साठवण्यासाठी जागा नसल्यामुळे आमच्या नदीला फक्त जानेवारीपर्यंतच पाणी असतं. पण खरं सांगायचं झालं तर आम्हाला ही बारमाही शेती करायला हे खरं तर आमच्यासाठी हे शेततळंच जीवनदान आहे. ते म्हणजे हे स्वदेसने आम्हाला हे शेततळ्याचा लाभ दिला आणि त्याचा फायदा असा होतो, की स्वदेसनी देण्यापूर्वी 2 वर्षापूर्वी आमचा उन्हाळ्यामध्ये सोनचाफाही बंद राहायचा, मोगराही बंद राहायचा आणि पालेभाज्या पण आम्ही काहीच करत नव्हतो. पण हे शेततळ्यामुळे आता इतका फायदा झाला, की आमचं सोनचाफ्याचंसुद्धा 30-40 हजाराचं उत्पन्न वाढलं. मोगऱ्याचं 30-40 हजाराचं उत्पन्न वाढलं आणि भाजीपाल्यातून सुद्धा आम्ही आता 20-25 हजार रुपये घेतोय. म्हणजे जवळ-जवळ 70-80 हजाराचं माझं उत्पन्न हे उन्हाळ्यातल्या 3 महिन्या ह्या पाण्यामुळं वाढलं खरं. मासे पण सोडलेले आहेत आणि त्याच्यातून आम्हाला एक शेततळं पाणी तर आम्ही वापरतोच, पण एक साईड बिझनेस म्हणून आम्ही आता मासेसुद्धा आमचे वाढत आहेत. म्हणजे ते विकल्यानंतरसुद्धा आम्हाला थोडे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे ह्या शेततळ्यामुळं आमची एक नवीन क्रांती निर्माण झाली. एक प्रगतीचा एक नवा मार्ग मिळाला. त्याच्यामुळं आता आम्ही खूप म्हणजे खूप समाधानी आहे. की स्वदेशनी जर हे आम्हाला सपोर्ट केला नसता, तर हे आजपर्यंत कधीच शक्य झालं नसतं आणि भविष्यात पण अजिबात शक्य झालं नसतं. त्यामुळे आम्ही खूप 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 म्हणजे खूपच खुश आहे. कारण की आमचं उत्पन्न एक डबल सांगायला गेलं तरी हरकत नाही, डबल वाढलं.